वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता निर्वृत्तिकः संस्थिताः। इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंतज्ञानेश्वरं। श्रीसंतज्ञानेश्वरं ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर। सर्व श्रोत्यांना आणि साधकांना भगवद्गीता, भागवत, चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी या सगळ्याची जे साधना करतायत अशा आपल्या सगळ्या साधकांना प्रेमादरपूर्वक वंदन। खूप आनंद होतोय। आम्ही खरं म्हणजे आम्ही ज्या वातावरणात राहिलो होतो 4 दिवस, आमच्या भाग्यानं अजून 1 दिवस जास्त मिळाला। 3 दिवसाचाच कार्यक्रम होता। आदल्या दिवशी आम्ही गेलो सगळेजण संध्याकाळपर्यंत, लांबून लांबून दुरून दुरून, उस्मानाबाद, काय संभाजीनगर, मुंबई, ठाणे, पुणे, आम्ही इथून संगमनेर, दीपकदादा सोलापूर, अशा लांबून लांबून सगळी मंडळी आली आणि एकत्रीकरण जे म्हणतात, आनंद, एकत्र येण्याचा आनंद तो तर मिळालाच, पण ज्ञानदेवांच्या संगतीत, सानिध्यात सतत वेळ घालवायला मिळाला हे आमचं परम भाग्य आहे। काही फोटो वगैरे पाठवलेले होते ग्रुपवर, अजूनही काहींनी व्हिडिओ काढले असतील तर ते आपण पाठवूयात। जे आले नव्हते त्यांना असं दुःख नको वाटायला की आम्हाला काहीच मिळालं नाही, म्हणून माझ्या आज मनात आलं सकाळीच की जे आलेले होते त्यांनी आपला एक अनुभव सांगावा, किंवा त्यांना जे काय अनुभवलं, जे वाटलं ते जरा सांगितलं तर इतर म्हणजे जे ते आपापल्या घरी होते, कामात असतील, कुणी पारायणात असतील, तर त्यांनाही तिथल्या वातावरणाचा अनुभव घ्यायला मिळेल। म्हणून मी आता खरं भागवत आणि हे काढून बसलेली आहे। कुणी जर काही बोललं नाही तर आपला तो नेहमीचा आपण पाठ घेणारच आहोत, पण ज्यांची इच्छा आहे सगळ्यांनी ऐकावं, तर मी सगळ्यांना विनंती करते की आपापला अनुभव प्रत्येकाने सांगावा। दादांनी सुद्धा 2 मिनटं बोलायला हरकत नाही, पण त्यांना क्रमानुसार त्यांनी कुणाकुणाला करायचे अनम्यूट ते ठरवावं। धन्यवाद। दादांचाच क्रम पहिला दिसतोय मला। ज्या साधकांना बोलायचं आहे त्या सर्व साधकांनी कृपया हँड रेज करा, म्हणजे मी एकेकाला अनम्यूट करत जाईन। ताईंनी सांगितल्याप्रमाणे जे हजर होते ते जर आपल्याला तिथला अनुभव सांगायचा आहे अशा कृपया प्रत्येकाने हँड रेज करा, जे आलेले होते ते, म्हणजे एकेकाला अनम्यूट करता येईल। जय श्री पुरोहित, ते ललिता ताई आहेत, ललिता ताई आहे, सुनीता मादलापूरकर आहेत, हो, त्यानंतर वसुधा ताई आहेत, नलिनी ताई आहे, हो ना। कृपया ज्यावेळी कोणी बोलू इच्छित असेल तर हँड रेज करा। नंदाताई पण आलेल्या आहेत, नंदाताई पण होत्या। कोणाला बोलायचंय, जे आपले अनुभव सांगू इच्छितात त्या साधकापैकी कोणाला बोलायचं असेल त्यांनी कृपया हँड रेज करा, म्हणजे मी त्यांना अनम्यूट करेन। नाही तर तुम्ही एकेकाला अनम्यूट करा। ह्या कोण आहेत? वसुधाताई पहिला नंबर आहे, बोला वसुधाताई, सुरू करा। वसुधाताईंना अनम्यूट करा। वसुधाताई तुम्हाला अनम्यूट केलेला आहे, बोलायला
आणि कृपया ज्यांना शक्य तेवढ्या सगळ्यांनी आज व्हिडिओ ऑन ठेवा, म्हणजे आज आम्हाला सगळ्यांचं आपण दिसाल सुद्धा सगळेजण. हॅलो. वसुधाताई हा बोला, बोलतायत हा बोलतायत. हा काय नाही, छान अप्रतिम अनुभव. हा, मी आळंदीला पुष्कळ वेळा गेलेली आहे, पण यावेळेचं त्याचं जे काही रात्री आपल्याला पाहायला मिळालं ते सगळं इतकं अप्रतिम आणि इतकं म्हणतात तसं डोळ्याचं पारणं फेडणारं. आयुष्यात एक छान देवानी संधी दिली आणि तुमच्यामुळे ते शक्य झालं. रोज सकाळी जायचो, ते देवाच्या तिथे आपली बसायची सोय केली तिच्यामुळे तिथे हातपाय दुखत असतानाही वर बसायला मिळालं. त्यामुळे आणि आपण इतकं चालू शकू करू शकू असं वाटलंच नाही, पण ते झालं. आज आता सुद्धा मी केवळ ते काय म्हणतात ते गजर लावलेला असल्यामुळे उठले नाही, तर आता मी पडले होते. पण खूपच छान अनुभव आला. तुमच्यामुळे ते सहज शक्य झालं. नाही आम्ही नाही, ते ज्ञानदेवांनी आपल्याला बोलवलं. सगळ्यांना ज्ञानदेवांनी बोलवलं. लहानपणी ऐकली होती, पण मोठी झाल्यावर कधी असं समक्ष कीर्तन ऐकली नव्हती. ती पण ऐकली. सगळे सोय पण छान, सगळेजणी नवीन, सगळ्यांची भेट झाली, ओळख झाली, त्यामुळे खूप छान वाटलं. चला, वसुधाताईंचं कौतुक एवढं आहे की काठी विसरली होती, पण ती काठी घेण्यासाठी आम्ही 2 मिनिटं परत आलो आणि काठी घेतल्यामुळे त्या काठीचा आधार घेऊन त्यांनी 15-15 किलोमीटर चालणं केलंय. अगदी कौतुकच आहे ते. चला आता कोण? सुनीता मदलापूरकर. सुनीता ताई बोला, त्यांना करा अनम्यूट. हो केलंय. हा, सुनीताताई बोला. ऐकू येते का? हो येतं येतं. हो येतं. हो, खूप छान अनुभव आला. खूपच सुंदर. म्हणजे वसुधाताई म्हटल्याप्रमाणे तुमच्यामुळं हे डोळ्याचे पारणे फिटणारा तो ती आरती मिळाली आणि 3 दिवस आपल्या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये कधी भुरकन निघून गेले कळलं सुद्धा नाही ते. आणि ही कायम आयुष्यभर आठवण राहिली ह्या 3 दिवसाची. जेव्हा जेव्हा नंतर आम्ही जाऊ आळंदीला तेव्हा तेव्हा तीच आठवण राहील. खरंय खरंय. तुमची कायम स्मरणात राहाल, ती आठवण कायम स्मरणात राहील, कधीच विसरणार नाही. खूपच छान अनुभव होता अगदी. आणि हे अजून संपूच नाही असं वाटत होतं. खरं म्हणजे तिथून आणखीन एखादा दिवस, खरं तर आपल्याला 1 दिवस जास्तीचा मिळाला, पण अजून एखादा दिवस मिळाला असतं छानच वाटलं असतं असं वाटायचं. नाही, आपण आता पुन्हा पुढच्या वेळेला सप्ताह वगैरे करूया. सगळेजण 7 दिवसाच्या यानं राहायला जाऊ. आणि काल आम्ही ज्ञानेश्वरी मंदिर पाहिलंय. सगळी ज्ञानेश्वरी कोरलेली आहे आणि त्याचा मोठाच्या मोठा सभागृह आहे त्याचं. तर आपल्याला पुढच्या वेळेला तिकडे काही व्यवस्था झाली तर तो पण एक प्रयत्न करायचा आहे की सगळी ज्ञानेश्वरी आपण पारायण करायचं तिथे बसून. हा, असं पण एक प्रयोग. पुन्हा 7 दिवसाचं कराल तर आणखीन म्हणजे मन भरेल. तेच. पण 7 दिवसासाठी माझी अट एवढीच आहे की जेवढे साधक आहेत तेवढे. नेवाशाला 60 आले होते, आत्ता 16+2 म्हणजे 18 जण आले. पण मला अशी इच्छा आहे की जेवढे जण आपल्यामध्ये सहभागी आहेत, कोणी हजर होऊ शकत नाहीत पण नंतर ऐकतात, असे 100-125 लोक आहेत. तर या सगळ्यांनी जर आपण तिथे जमलो तर तो आनंद अधिक द्विगुणित होईल किंवा शतगुणित होईल असं मला वाटतं. चला आता कोण सांगते? आता ललिताताई आहेत ना, ललिताताई त्यांच्याच बहिणाबाई आहेत ना. हो हो, ललिताताईंना बोलतोय. ललिताताई तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. कॅमेरा आणि स्पीकर दोन्ही ऑन करावं ही विनंती. बोला ललिताताई, काही होत नाही, बोला. आल्यात. मी अजून घरी पोहोचलेच नाही, प्रवासात आहे. हो का? अरे वा. हो, तुमचं लांब आहे. बरोबर. सुदैव एवढं आहे की बस थांबलेली आहे इथं. वा, बघा आमच्यासाठी. खूप छान अनुभव आला आळंदीमध्ये. संकीर्तन वगैरे खूप छान झालं.
आणि त्या कीर्तनकारांनी एक उदाहरण दिलं होतं श्वानाचं. हा कुत्र्याचं जे उदाहरण दिलं त्यांनी, हा ते कुत्रा इतका छान बसलेला होता अगदी माणसासारखा. म्हणजे असं दोन्ही हातावर तोंड ठेवून ऐकल्यासारखं वाटत होतं. आणि तो उठला तेव्हा जेव्हा ते मृदंग टाळ वाजायचे तेव्हा तो शेपटी हलवायचा. हा माझं बारीक लक्ष होतं अगदी. छान. खूप 2-3 दिवस छान गेले अगदी मस्त. म्हणजे घरची आठवण आली नाही, तिथं रममाण होऊन गेलो अगदी. ते तुम्ही म्हणता तसं 7 दिवस केलं तर खूपच छान वाटेल अगदी. करूया करूया. म्हणजे ती ज्ञानदेव बोलत. आयुष्याच्या शेवटी ती शिदोरी राहील. हो हो खरंच आहे खरंच. हं. थोड्या अडचणी सहन आज कराव्या लाग- सगळेजणी छान मिळून मिसळून राहिले, हो तो एक छान अनुभव आला अगदी. म्हणजे घरगुती वातावरण होतं सगळं. हो ना हो ना हो ना. जेवण बाहेरचं नाही, घरचं जेवण सगळं. मस्त त्या ज्ञानदेवाच्या पुढे छान अगदी पाहता आलं. म्हणजे चांगलं दर्शन झालं, चांगल्या आरत्या वगैरे सगळं छान झालं अगदी. त्यामुळं खूप प्रसन्न वाटलं. आणि आता प्रवासाचा देखील मला थकवा वाटत नाही. नाही तर मला एरवी खूप त्रास होतो प्रवासाचा. आणि हे सगळं रुपालीताई तुमच्यामुळे आणि दीपक दादामुळे घडून आलं. हे तुमच्या पदरी खूप मोठं पुण्य आहे. अहो तुमच्यामुळं आम्हाला यायला मिळाले, आम्ही नेहमीच जातो. पण तुम्ही सगळे आलात म्हणून त्याची मजा आहे, नाही तर दीपक दादांनी मी काय केलं असतं. हो, ते आहे. खूप छान वाटलं सगळं अगदी. तुम्ही एवढे लांबून लांबून आलात, थकलेले जाणवलं नाही. नांदेडहून आले. हो ना, काहींच्या अडचणी आल्या तरी सुद्धा कोणी सांगितलं नाही की आम्ही कुणी उभं राहून आले. आता स्मिता ताई आज दिसत नाहीत का काय? हा अजून आले नाही. बर, नलिनी ताई आहेत, नलिनी ताईंशी बोला. हो, नलिनी ताईंना आता हे करूयात आपण. हं. नलिनी लेकरवाळे ताई, तुम्हाला मी अनम्यूट केलेलं आहे. तुम्ही कॅमेरा आणि स्पीकर दोन्ही ऑन करा. स्मिता ताई पण आलेल्या आले आहेत ना. हा नलिनी ताई काही बोलत नाही, तोपर्यंत आपण स्मिता ताईंचं ऐकू. चालेल. स्मिता ताई आणि नंदा ताई आहेत. तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. तुम्ही कॅमेरा आणि स्पीकर दोन्ही ऑन करा. हॅलो. हा बोला बोला. हा बोला ताई. ते काय नाही, फोन आला त्यामुळे माझा जरा उशीर झाला हा हा बोलवायला. बर बर. पण माझं असं झालंय की मला गुरुच्या सानिध्यात राहून आणि गुरुमाऊलीच्या सानिध्यात इतकं माऊलीने इतकं 3 दिवस मला अगदी जवळ बसून सगळं करून घेतली सेवा. मला तो फार आनंद, म्हणजे खूपच आनंद, आयुष्याचं सोनं झाल्यासारखंच मला वाटतंय माझ्या. म्हणजे इतकं सोपं नव्हतं ते. एवढं 3 दिवस तुमच्यामुळे माऊलीचं पूर्ण दर्शन झालेलं आहे. माऊलीची सेवा करण्यात, म्हणजे माऊलीचं कीर्तन वगैरे सगळं, सोहळा, पूजा सगळं छान बघायला मिळालं. खरंय खरंय. आणि तुमच्यामुळे देहू पण छान झाली, सगळं छान झालं. खूपच आणि छान वाटलं मला, आनंद झाला खूप. स्मिता खूप बरं ताईंनी वाटलं. स्मिता ताईंनी आराधना भरपूर केली. पहाटे उठल्यापासून त्यांचं भरपूर चालतं आध्यात्मिक वाचन, चिंतन, मनन, हो. बोलणं सतत त्या मुखी नाम घेत असतात. सगळ्या देवतांना आवाहन करत असतात आणि गोड आवाजात छान म्हणतात. त्यांचं शिवमहिमनं आवडलं म्हणून शेवटी शंकराच्या मंदिरात त्यांना 2दा पूजा करायला मिळाली, सिद्धेश्वराची. म्हणजे पहिली पूजा माझीच झाली, नंतर पुजारी आला, असं झालं. हो तेच ना. म्हणजे सिद्धेश्वराला खूप छान झालं, खूप छान झालं. तेच त्याचाच जास्त मला खूप आनंद होऊन राहिलेला आहे की माऊलीने अगदी खूप, आणि एकादशीला न साध्य होणारा 3-4 वेळा माझं दर्शन झालं माऊलीचं. हो ना, इतकं सोपं नसताना, तेच ना. इतकं सोपं नसताना आणि खूप सुंदर दर्शन झालं. आणि पांडुरंगाला सुद्धा माझी तुळस वाहिली गेली, मी आणलेली करणं. तो जास्त आनंद. म्हणजे त्या ताईंनी पण मला हात लावू दिला, तुळस वाहू दिली, त्याचा एक जास्त आनंद झाला मला.
खूपच मोठा प्रसन्न झालेले ते. म्हणजे बर, जे इतके वर्ष माझी साधना चालली आहे त्याला त्यांनी साथ दिली माऊलीने, असं झालं. खरंय खरंय खरंय. आता नंदाताई आहेत ना, नंदाताई बोला का नलिनीताई बोलतायत? नलिनीताई म्हणतायत. बोला, नलिनीताईंना हे करूयात. करा करा. नलिनीताई तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे, बोला. आवाज येतोय? हो येतोय येतोय. हो हा. येतोय. पण तुमचा व्हिडिओ लावा ना, व्हिडिओ. लावला ताई मला ते लावता येत नाही ते. बर आलाय सुरू झालाय तुमचा व्हिडिओ. बर बोला तुम्ही, बोला. आहे ना? हा बोला. हा बोला. हा. ताई आधी नमो नमः सर्वांना. आणि याची देही याची डोळा पाहिला आनंद सोहळा. वा. हा. अगदी हे असं अक्षरशः रोमांच अंगावर येत होते प्रत्येक क्षण अनुभवताना. म्हणजे डोळ्यात पाणी येत होतं की खरं आपण इतके भाग्यवान आहेत की आपल्याला ताईंमुळे आज हे मिळालंय, आपल्याला सगळ्यांना बघायला अनुभवायला मिळालंय. आणि एक एक क्षण सुद्धा वाया जाऊ नये असं वाटत होतं. अगदी खूपच म्हणजे इतकं छान क्षण जगलो आम्ही की आयुष्यामध्ये आम्हाला हे कुठेही मिळालं नसतं ताई एवढं दर्शन. नाही ना, आणि तुम्हालाच काय, आम्हाला सुद्धा आता आम्ही इतक्या वेळा दर्शनाला जातो, फक्त त्या समाधीच्या इथं 2 मिनिट जायला मिळतं, प्रदक्षिणा घालायची, दर्शन झालं परत यायचं. पण त्या नलिनीताईंनी एवढी लिहून आणली होती ज्ञानेश्वरी, प्रत्येकाच्या ठिकाणी त्यांची दखल घेतली गेली, ती ज्ञानेश्वरी स्वीकारली गेली, ज्ञानदेवांनी स्वीकारली, त्यांना वरदहस्त दिलेला आहे. तर असं सगळं भाग्य प्रत्येकाच्या नशिबात येत नाही. ते खूप खूप भाग्यताई. इतकं म्हणजे प्रत्येक वेळेस अंगावर असे काटे यायचे ते हे करताना. आणि हा आलाय का आता तुमचा राहुल आलाय? हा, राहुल झोपलाय. बर असू दे. त्यानं कार्य इतकं केलंय की तो खरं आपल्या ग्रुपमध्ये तसा नाहीये, ऍक्टिव्ह नाहीये, पण तरी तो आला. सगळ्यांची सेवा, सगळी मदत, तिथला एक कार्यकर्ता त्यांच्या कार्यामध्ये प्रत्येक मदत छान करत होता. हो खरंच खूप. आणि म्हणजे ते गोरक्षनाथ गुरुजी, हा, त्यांचं तर काय वर्णन करावं ताई, अक्षरशः म्हणजे देवच भेटले आपल्याला. मी तर ज्ञानदेवच म्हणलं, त्यांच्या रूपात मला ज्ञानदेवच भेटलेत खरं सांग. ज्ञानदेवच. आणि हसतमुख चेहरा, त्यांच्या घरचं ते वातावरण, ते त्यांच्या हसतमुख बायकांचे पण कधी कुरकुर नाही, काही किती नाही. कष्ट केले त्या लहान मुलांनी. मला त्यांच्या कृष्णाचं कौतुक वाटलं. 6 वर्षाचा मुलगा एवढ्या पंक्तीला पाणी देत होता, पोहे वाढत होता. कोण करतं? म्हणजे तो छोटा बाळकृष्णच होता. मी तर म्हणलं मला तू खराच कृष्ण दिसतोयस. खरंच म्हणजे खूप काय वर्णन करावं, काय नाही एवढं. नाही पण या सगळ्यांना एकूण आपला दिनक्रम काय होता हा जरा कुणीतरी नीट सांगा. कारण छान वाटलं असं म्हणून नाही चालणार. त्यांना जरा कल्पना येऊ दे की आपण नेमकं काय काय केलं तिथं, दिवसभर काय कार्यक्रम होता. सकाळी उठल्यापासून जे लगबग असायची की आपल्याला जायचंय आणि आधी दर्शनाच्या वारीमध्ये उभं राहायचं, दर्शन घ्यायचं, तो आनंदाचा क्षण जगायचा. नंतर पुढे त्या रूम मध्ये येऊन बसायचं, तिथं आपलं वाचन करायचं छान. कुठल्या ज्याला जे वाटलं ते त्यांनी वाचन केलेलं आहे तिथं. कुणाला गीतेचे अध्याय, कोणी ज्ञानेश्वरी, कोणी हरिपाठ, असं सुंदर याच्यात सगळ्यांनी मन लावून तिथं समाधी समोर केलेलं आहे. नंतर कीर्तन किंवा कुणाचं तरी हे असायचं संगीताचं, बोलण्याचं, हे ते सगळ्यांनी ऐकलेलं आहे. ते खूप सुंदर म्हणजे. आणि मध्ये जो वेळ होता तो कीर्तन, तर प्रत्येक कीर्तनाचा क्षण असं वाटायचं की सगळं रेकॉर्ड करावं का एवढं आपण. खरंच ना. म्हणजे हो ना. प्रत्येक कीर्तनाचं इतकं सुंदर होतं की मला तर मोह सावरायचं नाही काही वेळेस की आपण हे करावं. सगळ्यांनी एवढे व्हिडिओ एवढे फोटो काढले की ते लोक शेवटी आता थांबा म्हणायला लागले, म्हणून थांबावं लागलं. पण सगळ्यांसाठी सांगते की आळंदी ज्ञानेश्वर मंदिर देवस्थान म्हणून YouTubeची त्यांची हे आहे, चॅनल आहे. तर सगळ्यांनी रोजची तिथली आरती, रोजचा सगळा हे सोहळा पाहू शकतात. म्हणजे आपण जे 3 दिवस होतो तेही आपल्याला पुन्हा पाहता येईल. अशोक काका आले होते ना आपल्या बरोबर, त्यांनी ते लगेच मला तिथं दाखवलं की हे बघा आपण इथे पूजा बघतोय, त्याच्यावर तिथं सगळं चालू आहे. ते जे 2-3 सारखे होते ना व्हिडिओ ते सगळे शूटिंग करणारे, तर ते रोजचं त्यांचं आहे. तर आपण रोज सुद्धा ते पाहू शकतो. अरे वा. हा. आणि जे समाधीवरचं ताई ज्ञानेश्वरांचं ते मुकुट, हो ते काय म्हणजे नाही, ते ज्ञानदेव तिथे येऊन विराजमानच होत होते. आणि इतका चेहरा सात्विक आणि
बघण्यामधले जो भाव होता ना तिथून हालूच नाही सगळेजण. आणि आपलं भाग्य किती इतक्या जवळून आपल्याला रोज बघायला मिळालं. शिवाय हे सगळं सोहळा शिवाय शेजारतीचा सोहळा आणि शेवटच्या दिवशी काकड आरती, ती सुद्धा. आता नंदाताई बोलतील, नंदाताईंना बोलायचं असेल तर बोला, कारण पुन्हा वेळ नको जायला. छान सांगितलं सगळ्यांनी, छान सांगितलं. नंदाताई बोला. सगळ्यात छान झाली ती काकड आरती. हा सांगा नंदाताई, तुम्ही ना काकड आरती बद्दलच बोला आता. 4 वाजता काकड आरती जी झाली तिच्या इतकं सुख कुठलंच नाही. मस्त संध्याकाळ, दुपार, रात्री शेजारती सुद्धा मस्त झाली. हो ना. सकाळपासनं हो आपण आणि काकड आरती घेऊन आपण सगळ्या मंदिरात म्हणजे हो सिद्धेश्वर हो बाहेर सगळीकडनं प्रदक्षिणा काकड आरतीने केली. पहिलं हो सगळ्या ना. देवांना 4 वाजता हा आनंद मिळाला. 4 वाजता पहाटे. पाणी नव्हतं तरी गार पाण्याने आंघोळ केली. पण काही जाणवलं नाही. एवढी थंडी होती. भगवंतांनी एवढी उष्णता निर्माण केली आपल्यामध्ये. आणि तुम्हाला पण मी आणखीन गार पाणी घ्यायला लावलं. आजार थोडं नाही तुम्हाला तरी नाही, आम्ही आदल्या दिवशीच ठरलं होतं आपलं की गरम पाणी नाही आलं तर गार पाण्याने करायचे. अशा खूप ठिकाणी आम्हाला करावंच लागतं ते. दादा काय मस्त झाली सगळं, खूप सुंदर. आणि प्रवचन तर सगळ्यांची सुंदर. प्रवचनही होती आणि गोविंद महाराजांचं पण. हो ना. गोविंद महाराजांचं पण प्रवचन हो खूप सुंदर झालं. अगदी. आणि त्या दोघींची खूपच सुंदर. त्यांनी नवल देखील संगीत साधना, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये. संगीत साधना. 3 कन्या होत्या, हरिप्रिया, नंदिनी आणि तिसरी नंदिनी गायकवाड आणि एक कृष्णा. काय गायल्यात त्या पोरी हो. काय गायल्यात त्या मुली. आणि आदल्या दिवशी पण त्या ताईंचंही छान होतं. जोशी म्हणून होत्या, वयस्कर होत्या पण त्यांनी सगळं छान केलं. खूप सुंदर. त्या मुलांनी पण छान गाणं म्हटली. हा नावात आठवत नाहीये. नाही मुलांनी पण सुंदर गाणं म्हटलं ते. हो खूप सुंदर गाणी म्हटली. म्हणजे एकंदरीत दिनक्रम सुंदर झाला. काकड आरती तू शेजारती. 12 पर्यंत कसा वेळ जातो कळतच नाही. 12 वाजेपर्यंत आपण मग्न असतो. रात्रीच पावसारख्या गप्पा राहिल्या मात्र. हा म्हणून म्हणलं आज जरा गप्पा मारूया. म्हणजे ज्या आल्या नाहीत, आता शोभाताईंना आतनं रुकरुक लागली की आम्ही असतो तर बरं झालं असतं. आता ज्यांनी ऐकलंय त्यांनी बोला, तुमच्याबद्दल काही बोला. सुनीता ताई आहे, नाही त्यांचं झालंय आता. अजून कोणी आहेत का आपल्या आलेल्यांपैकी? स्मिता ताई बोलायचं आहे. पुन्हा ताई बोला. बोलताना तुमचा व्हिडिओ पण ऑन करावा. थांबा 1 मिनिट, तुम्हाला चुकून अनम्यूट केलं गेलंय. हा तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट टाकली आहे स्मिता ताई, चालू करा. हा म्हणलं ताई, माझी जेवढी उपासना सेवा होती ती सगळी महाराजांनी स्वीकारली, माऊलीनी. इतकं सुंदर झालं. हा त्याचा मला जास्त आनंद होतो माहिती का. गीतेचे सुद्धा तिथे अध्याय बसून झाले, विष्णू सहस्त्रनाम झालं, पांडुरंगासमोर सगळं जे माझी रोजची सेवा असती ती सगळी सादर पूर्ण झाली तिथे. खूप छान झालं. खूप म्हणजे अप्रतिम. हे कधी विचार सुद्धा केला नव्हता की एवढं माझ्याकडनं तिथे होईल म्हणून. आणि एवढा वेळ आपल्याला तिथं बसायला मिळेल, असे 4-4 तास 5-5 तास. आणि कसंही म्हणजे पाय चांगलेच होते, पण उठत होते, पळत होते, धावत होते. एवढं मात्र नाही. आणि आता आज पूर्ण पाय दुखत होते, पण मी तशीच आपली बस. पण 3 दिवस अगदी धाव केली. खूप छान झालं माझं. मला खूप आनंद झालेला आहे. जीवनाचं सोनं जे असतं ना ते झालेलं आहे. खरंच आहे. बाकी काय बोलायचं. आणि मुख्य म्हणजे तुमचा जास्त सहवास झाला अधिक कसे अधिकम फलम. वसुधाताई तुम्ही आणि तुम्हाला सांगू का, आज माझ्या स्वप्नात पण आल्या तुम्ही. आज तुम्ही माझ्या घरी पण आलेल्या. शाबास. मग पोचले की नाही? वास पोचले मी तुमच्या घरी. नंदाला स्वप्न काय पडलं होतं नंदा सांगा.
नंदाताईंना एक स्वप्न पडलं होतं, त्या सांगतील. नंदाताई बोला, तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. मला सकाळी थांबा बरं का तुम्ही पण. हा 4:45 वाजता रुपाली ताई मला खाली हाक मारतायत की उठ उठ आपल्याला निघायचंय काकड आरतीला. आणि मग मी उठले आणि मग मी मॅडमला जाऊन घेऊन गेले. हा मोठा त्या दिवशीचा एक कोइन्सिडन्स आहे अगदी. अलकाताई आल्यात. अलकाताई बोला. स्वप्नात काय त्या येतात आणि बोलतात काय आणि मी उठते काय आणि जातो काय आपण. अलकाताईंना करा अनम्यूट. ताई बोला. हो केलंय. आवाज हो येतो हो येतो हो येतं. अहो माझे मिस्टर म्हटले अरे काय म्हणजे आपण चांगली संधी सोडून हो, मग आम्हाला खूप वाईट वाटतेच ना. आपण 2 दिवस आधी गेलो असतो काय तिथे म्हणजे अगदी आपल्या प्रेमाने अगदी हे करतात म्हणे ताई सर बाऊटी घ्यायला आले. त्यांना इतकं वाईट वाटत होतं. किती म्हणे प्रेमापासून करतात. हो ना. नाही, कुणाचीच अडचण होऊ नये म्हणून सगळ्यांना आम्ही तेच सांगायचो की बरं. आणि आम्ही लवकर गेलो होतो. आमची गाडी अक्षरशः 3 तासात पोहोचलो. आम्ही इथून 12:30 निघालो होतो. 1 वाजला निघता. पण सगळेजण वेळेत आले आणि थोडीशी अडचण झाली तरी कुणी म्हणलं नाही की आम्ही इतके थकून आलोय, आमची अडचण झाली. ही जी ज्ञानदेवांनी आपल्याला सहनशीलता दिली ना, ती महत्वाची. छान झालं. शेवटच्या दिवसाचं कालियाचं पण छान मिळालं ताई. हो सुंदरच मिळालं. हो बासरीचं उदाहरण तर काय सुंदर आहे. घरी सांगितलं बासरी वाद्यवृंदाचं सांगितलं. फार सुंदर, फार सुंदर. बासरीचे पटवून दिलं त्यांनी मस्त. हे म्हणे आम्ही पंढरपूरला नक्की जाऊ आपण असं म्हणले मला. हे त्यावेळेस चालेल. ही मोठी ड्युटी असते ना. हो ना. काय असतं, ती भगवंताची शेवटी त्याची इच्छा आहे. आता रोज आपण भगवंतन भक्त इतकं ऐकतोय, आपल्यापेक्षा त्याला ओढ होती आपल्याला भेटायची. हे सिद्ध झालेलं आहे. आपल्याला एवढी ओढ नव्हती. आपल्याला असं वाटलं जमलं तर जाऊ, कधी होते ते जाऊ, 1 दिवसासाठी जाऊ. मग त्याला इतकी ओढ होती की किती जण माझ्यासाठी एवढ्या लांबून आलेत, त्यांना मी किती देऊन किती नाही. अक्षरशः मला जसं ज्ञानेश्वरी संपताना जसं डोळ्यात पाणी येत होतं ना, तसं काल तिथून येताना वाटतच नव्हतं तिथून हालावं. मी यांना येताना म्हणलं अजून एकदा जाऊया का हो आपण दर्शनाला, अजून एकदा. तुम्ही सगळे निघालेले होतात. हे म्हणे चल आता तिथं सगळ्यांना आपल्याला निरोप द्यायचा आहे, सगळ्यांचं हे करायचं आहे. म्हणून आम्ही धावत आलो. खरं सांगतो, नाही तर वाटतच नव्हतं तिथून हालावं. मला तर अजून असं वाटतंय सकाळ झाली की जावं, ज्ञानदेवांच्या समोर बसावं. आम्हाला पावसून आल्यावर पण तसंच वाटत होतं. हो. काय आनंद. चला, वेळ होईल. कोणाला अजून बोलायचं असेल तर बोला, नाही तर जे नवीन अजून कोणाला बोलायचं कृपया त्याने हँड रेज करा. झाले सगळे, बहुतेक झाले. नलिनी ताईंना परत काहीतरी बोलायचं वाटतं. बोला. ताईने हँड रेज केलाय. नलिनी ताईने बोला. अनम्यूट केलाय. कॅमेरा पण ऑन. एक मिनिट ताई. तुमचे जे सारथी होते काका कृष्णाचे सारथी, त्यांना धन्यवाद. दीपक सरांना पण, त्यांच्यामुळे खूप आपल्याला हे झालं. दीपक सरांनी आपण 5 जण गेलो, बाकी सगळ्यांना देहूची यात्रा घडवली आहे. ते दीपक दादांना सगळं हे करा आता, धन्यवाद द्या. आणि एकूणच सगळा हिशोब यात्रा महाराजांनीच त्यांना घडवली सगळ्यांची. सगळ्यांना मला सांगायचं एवढं आहे की ताई सांगतात ना की बहुतेक सगळ्या जणी वयस्कर असल्या. मला तीच भीती होती की सगळ्यांना चालणं जमेल का, एवढं चढ उतार जमेल का, पायऱ्या चढणं जमेल का. सगळ्यांनी देवाच्या कृपेने सगळ्यांना कोणालाही त्रास झाला नाही. सगळे आपापल्या ह्याच्यावर आणि चालले आले. आपल्याला मिळालेली फ्रुटवाले धर्मशाळेत चढायला सुद्धा लिफ्ट मिळाली. भाग्यच आपलं. आणि ताई दीपक सरांची धडपड, त्यांचं ते बोलणं, त्याच्यामुळे आपलं खरं कार्य व्यवस्थित झालं. वादळ गोरक्ष महाराजांनी त्यांना वादळ नाव दिलं, मला फार आवडलं. नवीन मला तिथे गेल्यावर एक नवीन नाव मिळालं मला. आणि आम्हाला 5 जणींना त्यांनी एका रूम मध्ये ठेवलं ना, ती इतकी आमची भाग्याची गोष्ट ठरली. आम्हाला 5 मैत्रिणी मिळाल्या. नाही, मला वाईट वाटत होतं की दोघींना खाली झोपायला लागतंय, पण कुणी कुरकुर केली नाही. उलट आनंद. नाही, आम्ही खाली झोपू. आमच्या इथेही 2 गाद्या होत्या. वाटत होतं आमच्या इथेही झोपायला द्यावं.
पण मला सकाळी स्वार्थ असतो, आसनं करायची. सुनीता ताई आल्या, मी खाली झोपते म्हणलं, त्या म्हणे नाही तुम्ही एकटं कशा खाली झोपता, मी पण खाली झोपते. पहा ना. पलंग रिकामा ठेवला आम्ही. ताई राहुल आला एक. हा बोला. हा बोला, राहुलला बोलू द्या. अच्छा राहुल, नमस्कार, आशीर्वाद. झाली का झोप? नमस्कार. झोप झाली का? हो. गोरक्ष सरांचा मला 4 वाजता आज सकाळी फोन. हा काय म्हणाल? अरे तू कुठे गेला? ते विसरून गेले. आई ग, नाहीये. त्यांना आज मदतीची गरज होती रे. हो ते म्हणले होते तुम्ही थांबा, तर मी म्हणलं तुम्ही कधी पण मला फोन, मी येतो. हा म्हणून त्यांनी तुला फोन केला. हो ते माझी वाट बघत होते. आई ग, कारण की आता 3 दिवस मी सकाळी 4 वाजता जायचो, हो पुन्हा 6 वाजता यायचो, आता झोप काढायचो, पुन्हा मग ते असं चालू होतं आमचं सगळं ते. मग 4 वाजता जाऊन काय करायचंस तू? 4 वाजता जाऊन काय करायचंस? साफसफाई तिथली जे मंदिर साफसफाई होती ना, आपण जिथे बसायचो तो सगळा. हा बर, बसायचं, ते सगळं एरिया साफ करणं. मग ती सगळी तुला सेवा मिळालेली आहे. ज्ञानदेवांची सेवा करायला मिळणं हे फार भाग्याचं आहे. हा, आणि ते माईक सिस्टम वगैरे टेक्निकल होतं ना त्या. हो ते लाईव्ह ते सगळ्या ज्या गोष्टी होत्या ना, तर त्यांनी मला सांगितलं होतं. अरे वा. तू हा पडद्या आम्ही ते बाहेरचं पूर्ण सिस्टीम जी होती ती सगळी आयोजित करत, ती सगळं करून मग मी पुन्हा रूम वरती यायचो आणि मग झोपून राहायचो. मग फोन करायचे, पुन्हा मग परत जायचं. आणि मला खूप आनंद भेटला आणि तुमच्यामुळे मला ही सेवा करायची संधी भेटली. त्यांनी मला पुन्हा बोलवलेलं आहे, मी पण त्यांना बोलवलेलं आहे. छान. आणि औरंगाबाद मध्ये आपण एक कार्यक्रम अरेंज करतोय मी. छान. अरे वा. माझी खासदार आमदार त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. हो का? तर एक मोठा अरेंज करायचा आहे. छान. माझा प्रयत्न चालू आहे. चांगलाय. खूप चित्र क्लिअर होईल. छान. झाल्यानंतर मग आपण ते करूया. काल संध्याकाळी 8:30ला मला त्यांचा फोन आला, म्हणे मॅडम तुम्ही गेलात, पोचलात, आम्हाला आठवण येतेय आणि इतकं छान झालं म्हणे तुम्ही आल्यामुळे. सगळे तुमचे उत्साही होते, कार्यकर्ते सगळे. खूप छान वाटलं. आणि नंतर म्हणे बाहेरचे लोक म्हणत होते की त्या ताई किती छान बोलत होत्या, त्यांचा गोड किती आवाज होता, आम्हाला म्हणे तुमच्याशी सांगताच आलं नाही म्हणे. बाहेरचे लोक म्हणत होते संपूच नाही म्हणे त्या ताईंचं, असं वाटत होतं. तर हे त्यांनी सांगितल्यामुळं आपल्याला काहीच वाटत नाही. मी म्हणलं उलट मी इतकी अशी वेग बोलले की मला असं धागा धरून बोलायला 5 मिनिटात काय बोलायचं, असं आम्हाला शिक्षक म्हणल्यावर 50 मिनिटं सांगा आम्ही बोलू शकतो. पण ते म्हणजे त्यांचं कौतुक आहे की त्यांनी एवढं फक्त मला शब्द दिला तुम्ही या, आणि आपण गेलो तर त्यांनी केवढी व्यवस्था केली आपली. म्हणजे भगवद्गीतेतला भक्ती, ज्ञान आणि कर्म तिन्ही योग त्यांच्याकडनं शिकलो आपण. बरोबर. छान केलं राहुल, चांगली केलीस तू तुझी जबाब. बोला. ताई नंदाताईंची भगवद्गीता माझ्या पर्स मध्ये आलेली आहे. अरे बापरे. छोटी असू द्या आता ती तुमची छोटी. खरं म्हणजे मला हरिपाठ द्यायचा होता तुम्हाला सगळ्यांना अर्थासहित, पण ते त्याच्याकडे नेमके मिळालेच नाहीत. आणि तो म्हणला 3 वाजता देतो. म्हणला आता 3 वाजता सगळे निघून जाणार. पण तुमची इच्छा काकांनी पूर्ण केली, यांनी आणला हरिपाठ येताना. हो का? तुमच्या पुरती मिळाली असेल. मग तुमच्या पुरती मिळाली. 1-2 प्रती होत्या त्याच्याकडे, मी त्याला म्हणत होते तेवढ्या दे. बरं झालं म्हणजे तुम्हाला मिळाली ना. ठीक आहे. कारण तुम्ही निम्म वाचून काढलेलंच होतं आधी. निम्म वाचून काढलेलंच होतं. पुष्कळ वाचणार. हा तेच ना. चांगलं. खूप छान आहेत बघा. ह्याची गोरखपूरची पुस्तकं सगळीच चांगली असतात. बरं आता जे आले नाहीत त्यांच्यापैकी कुणीतरी आता बोला एखादा मिनिट, नाही तर आधी प्रार्थना घ्या, वेळ परत संपून जाईल. सगळे मिळून प्रार्थना म्हणूया. कमल भांगे ताई बोलतील. बर सगळे मिळून प्रार्थना म्हणूया का आधी? हो प्रार्थना घेऊयात आता. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं
इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं। ज्ञानेश्वर महाराज की जय। बोला। जय श्री कृष्ण ताई। हा, जय श्री सगळ्यांना कृष्ण। नमस्कार। तुम्ही आळंदीला जाऊन आलात, खूप छान वाटलं सगळ्यांचे अनुभव ऐकून आणि खंतही लागली की मी जाऊ शकले नाही तुमच्या बरोबर। खरंच खूप सुंदर अनुभव, सगळ्यांनी खूप छान सांगितले। एक व्हर्च्युअल आम्हाला तिथली ज्ञानेश्वरीची म्हणजे मंदिराचं दर्शन घडवून आणलं सगळ्यांच्या वर्णनात। खूप छान झालं, सगळं सुंदर। खरं सांगू का, ज्ञानेश्वरांची आरती किती प्रकारे गातात ते, ज्ञानेश्वरांची आरती। आणि त्या गोरक्ष महाराजांनी आरतीवरच कीर्तन केलं, एवढं सुंदर झालं की अभंग घेतात पण त्यांनी आरतीच निवडली होती आणि त्याच्यावर इतकं सुंदर बोलले ते। आणि आम्हाला मुख्य तिथं ऐकायला आणि बोलायला मिळालं ना, सगळ्यांनी मिळून आम्ही विष्णू सहस्रनाम आधी वेगवेगळं म्हणत होतो पण एकत्रित म्हणायला मिळालं। आम्हाला 10 मिनिट अगोदर बोला म्हणाले। अहो, ही ज्ञानदेवांची सगळी कृपा आहे, त्यांच्या मुखातून ते बोलत होते। मग अशी त्या शोभाताई नायलकरही सारख्या बघत होत्या। हो, नंदाताई बोला। हा, माझ्या शेजारी जेवायला जी लोक बसली होती ना, हो, आपण शेवटच्या दिवशी हो, प्रसादाला, हो, हो. त्या दोघी तिघी मला काय म्हणत होत्या, तुम्हाला सगळ्यांना बघून आम्हाला खूप आनंद झाला। तुम्ही देवळात बघून आम्हाला गावातल्या सगळ्या लोकांना हो, आनंद वाटतंय। तुम्ही सगळेजण रोज येताय जाताय बघताय, आम्हाला तुम्ही सगळी प्रवचन ऐकताय, खूप बरं वाटतंय म्हणे। बरोबर आहे। 3 दिवस झाले सगळ्यांची बघून राहिलं, सगळ्या जणी छान येतात बसतात प्रवचन ऐकतात। त्या आजी पण माझ्या शेजारी बसल्या हो, होत्या त्या ना, आजी मला सुद्धा नंतर किती वेळा बोलत होत्या, सारखं म्हणे जेवल्या का, चांगलं किती छान झालं। गं, हो. तुम्ही सगळ्या पोरी त्यांचं मस्त अन्न बोलत गरज होते नाहीये। सगळेजण। काय आहे? त्या आजोबा पण ते छान बोलले। हो हो, आजोबा आणि त्या आजींचं आडनाव गरड आहे हा हा, आणि गरज। त्यांची शेती आणि महाराजांची शेती शेजारी शेजारी आहे। हा हा हा, हा, ते खूप छान बोलल्या त्या पण। त्यांनी मला सांगितलं पण हे कसं असतं, हा हो. सगळा सोहळा कसा चालतो, खरंय। हे पारंपरिक पद्धत आहे ही हो सगळी हो, त्यांची। नाही, आणि महत्वाचं महाराजांनी सांगितलं त्यांना, ह्या सगळ्या सोहळ्याला 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येतो, कारण इतकी सगळ्यांची योजना, अरेंजमेंट, येणं जाणं राहणं इतकं सोपं नाहीये। एवढ्या सगळ्यांना प्रसाद, सगळ्यांना नाश्ता, खूप म्हणजे, आणि एवढे सगळे लोक, ते जे संगीतकार बोलवले होते त्यांची सगळ्यांची व्यवस्था, त्यांना मानधन, ते सगळं म्हणे एक एक आम्हाला, म्हणजे पण म्हणे तुम्ही पण आम्हाला देणगी दिली, छान वाटलं। चला, सगळ्यांची भेट झाली आणि जे आले नसतील त्यांनाही हे एक दर्शन घडवलेलं आहे सगळ्यांनी। सर्वांना मनापासून धन्यवाद।